श्री स्वामी समर्थ. जीवनात सुखी राहण्यासाठी खास उपाय व तोडगे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शनिवारच्या दिवशी लिंबू काळं करून फेकून द्या, नकारात्मक ऊर्जा दूर होते. दर सोमवारी घरात एक नवं नाणं रुपया देवाजवळ ठेवा, त्याचा फायदा असा होतो नवं कार्य सुरू होतं. घरातील आरसे दर शुक्रवारी पुसा, त्याचा फायदा असा होतो आत्मविश्वास आणि सौंदर्य वाढते. फाटकी टोपली पिशवी वापरणे टाळा, पैशाच्या गळतीवर नियंत्रण राहते. दिवा वळणाऱ्या वाऱ्यापासून झाकावा, त्याचा फायदा असा होतो पूजा अखंड राहते. न वापरलेली औषधं घरात जास्त दिवस ठेवू नका, आजाराचे संक्रमण टळते. आपला फायदा होतो यातून अन्न वाढताना मनात शुभम भवतु म्हणा, त्याचा फायदा होतो कुटुंबात प्रेम वाढतं. 1 चमचा मीठ दर मंगळवारी घराच्या 4 कोपऱ्यात शिंपडावे, गृहशांती व शांती होते. स्वयंपाक करताना डोक्यावर वस्त्र ठेवावे, अन्नात पवित्रता राहते. दर शुक्रवारी गरम पाण्यात लवंग टाकून स्नान करा, वाईट नजर व मानसिक अडचणी दूर होतात. देवघरात वास असलेली फुलं जास्त ठेवा, प्रसन्नतेचा अनुभव येतो. वापरलेलं गिझर बंद ठेवायला विसरू नका, त्याचा फायदा असा होतो विजेची बचत व अपघात टळतो. स्नान करताना केसात शेवटचं पाणी थोडं गार घालावं, टेन्शन थकवा दूर होतो. प्रत्येक सोमवारी घरातील कोपरे विशेष झाडा, चांगल्या गोष्टींची सुरुवात होते. बाथरूममध्ये रोज मीठ टाकून धुवा, वास्तुशुद्धी होते. दर गुरुवारी घरात पिवळं रिबीन धागा बांधा, गुरुबल वाढतो. सकाळी दिवा लावताना एक मनोकामना बोला, मानसिक बळ वाढते. ओले कपडे संध्याकाळनंतर वाळत घालू नका, दृष्ट आणि दारिद्र्य टळते. घरात जुने शूज मोडकी चप्पल त्वरित काढून टाका, फायदा असा होतो अपयश दूर होतं. घरात दररोज एक मंत्र वाजवा, घरात देवकृपा व सौख्य लाभते. चहा नेहमी बसून प्यावा, आरोग्य चांगलं राहतं. मोबाईल चार्जर देवघरात लावू नका, देवतांचा अशुद्ध स्पर्श टळतो. शिडी दररोज एकाच जागी ठेवावी, घरात स्थैर्य राहतं. आंघोळीनंतर कोरडे कपडे त्वरित घालावेत, फायदा असा होतो थंडी सर्दी टळते. तुळशीला दर रविवारी पाणी न घालणे, नियम पाळल्याने पुण्यसंचय टिकतो. वर्षभर उघडला न गेलेला बॉक्स फेकून द्या, त्याचा फायदा असा होतो जडपणा आणि अडथळे दूर होतात. घरात जुना साबण न वापरता डिटर्जंटचे योग्य प्रमाण ठेवा, हातातील पैसा टिकतो. सकाळी फ्रीज उघडताना जय लक्ष्मी माता म्हणा, अन्नात सकारात्मक ऊर्जा येते. देवघरासमोर आरसा ठेवू नका, त्याचा फायदा असा होतो साधना एकाग्रता वाढते. शॉपिंग मॉलवरून आल्यावर घरातील दरवाजे 2 मिनिटं पूर्ण उघडा ठेवा, फायदा असा होतो बाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात टिकत नाही. दर शुक्रवारी घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू हळदीने स्वस्तिक काढा, लक्ष्मी स्थिर होते. घरात 2 लिंब कापून चौरसात ठेवा, नजर दूर राहते. आंघोळीनंतर पाय धुवून पुसा, थकवा निघतो. घरात सतत काही ना काही तुटत असेल तर वास्तुशुद्धी करा, दुर्भाग्य नष्ट होतं. देवाजवळ दर सोमवारी 1 रुपया ठेवा, कार्यात यश मिळतं. पायऱ्यांखाली वापरलेले झाडू किंवा ठेवू नका, वाईट शक्ती दूर राहतात. पाण्यात रोज गंध किंवा तुळशीची पानं टाका, रोगप्रतिकार शक्ती वाढते. नव्या वस्तूंना देवाजवळ धरूनच वापरा, चिरकाल टिकते. रात्री लहान खोलीत जास्त लाईट नको, शांत झोप मिळते. ओले मोजे पलंगावर टाकू नका, आजार दूर राहतात. दर गुरुवारी घरात फुलं लावा, देवता प्रसन्न राहतात. दररोज घराच्या सर्व दरवाजांना हात लावून शुभम भवतु म्हणा, घरात सौख्य वाढतं. गरज नसताना कपड्यांवर गाठ नका मारू, अडकलेले पैसे सुटतात. झाडताना पायात चप्पल घालून झाडू नका, लक्ष्मीचा अपमान टळतो. पायाने मीठ तुडवू नका, घरात मतभेद होत नाहीत. पाण्याच्या बाटल्या कोरड्या ठेवू नका, फायदा समाधान व समृद्धी वाढते. कोपऱ्यातलं जाळं दर सोमवारी काढा, अडकलेली कामं मार्गी लागतात. लहान मुलांच्या खोलीत गडद चित्र नको, स्वभाव सौम्य राहतो. लहान मुलांना पाणी बसून पाजावे, आरोग्यावर चांगला परिणाम होतो. वापरलेले कपडे पलंगावर ठेवू नका, घरात सौंदर्य आणि नीटनेटकेपणा येतो. झोपण्याआधी तोंडात श्रीराम म्हणा, गोड झोप लागते. दर शुक्रवारी घरात लिंबू पाणी शिंपडा, नजर राग तणाव दूर होतो. उगाच लाईट चालू ठेवू नका, ऊर्जा पैसा दोन्ही वाचतो.
उरलेलं अन्न गाय मांजर यांना द्या, पुण्य मिळतं. बाथरूममध्ये वापरलेला स्पंज रोज धुवा, आजार फैलावत नाही. फ्रीजमध्ये वास येणारी भाजी ठेवू नका, आरोग्य सुरक्षित राहतं. घरात कुठेही जास्त चाव्या पसरून ठेवू नका, गोंधळ चोरी टळते. अंगणात साचलेलं पाणी साफ करा, कीड रोग दूर राहतो. सुरी उलटी ठेवू नका, वाद अपघात टळतात. पोळपाटावर बसू नका, अन्नदोष टळतो. जास्त मीठ टाकलेले अन्न खाऊ नये, मनःशांती टिकते. मुलांना बाहेरून आल्यावर लगेच हातपाय धुण्यास सांगा, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बाजारातून आलेल्या वस्तू देवाजवळ ठेवा, यश मिळते. आरशात देव किंवा झोपणारा चेहरा न दिसू देऊ नका, मानसिक शांती राहते. झोपताना घरात एक छोटा दिवा चालू ठेवा, भीती असुरक्षा कमी होते. सडलेले फळे फूल देवघरात ठेवू नका, देवकृपा कमी होत नाही. वापरलेला रुमाल दुसऱ्याने वापरू नये, नकारात्मक ऊर्जा टळते. तुटकी खुर्ची सतत वापरू नका, अस्थिरता टळते. वापरलेली थाळी रात्रभर न धुता ठेवू नका, त्याचा फायदा असा होतो घरात वाद होत नाहीत. झाडू रात्री लावू नका, धनहानी टाळते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू